इकडे आहे ना आईने सगळं मांडलं आणि आता आम्ही घेतो जेवायला रशीची भाजी, चटणी आणि या वेळेला नवीन डिश केलेली आहे भेंड्याची भाजी. भेंडा फ्राय केलेला, पण त्याचे काय टाकलं आतमध्ये? ही चटणी इकडे बघा. हा, ही मोठे मामीची आणि माझी चटणी आहे दरवर्षी प्रमाणे. लोकल डॉक्टर का जायचा अंजाम जा अंगावाला आता. तर शिसोचा गणपती बघितला बाप्पा आणि आता निघलो मी विघ्ण्याचा बाप्पा बघायला. म्हणजे हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. म्हणजे आफ्टरनून झाली आणि माझा तयारी करून 1-1.5 तास झाला आणि यावेळी असा टाइमपास केलाय ना. आणि माझा ऋषपंचमीचा उपवास आहे. मम्मी मी फोन करून मी मम्मीला तुमचंच ना सांगेन बघा. आणि मी चाललो धरण्याला आणि हे चाललं निचलसला आणि इथं केवालेला. म्हणजे आम्ही काल जाणार होतो पण लई संध्याकाळ झाली आणि तिथूनचा रोड पण एकदम सुनसान होता म्हणून आम्ही गेलो नाही. मग येत होते ना आज आता. आणि मग त्याच्यानंतर 5 दिवसाचं आणि 10 दिवसाचे एकदाच 10 का 8 गणपती आहेत ना. एकदाच ते आम्ही डायरेक्ट निघत मंगळवारी परवा त्यात शळव. इकडे आहे ना आईने सगळं मांडलं आणि आता आम्ही घेतो जेवायला रशीची भाजी, चटणी आणि या वेळेला नवीन डिश केलेली आहे भेंड्याची भाजी. भेंडा फ्राय केलेला, पण त्याचे काय टाकलं आतमध्ये? ही चटणी इकडे बघा. हा, ही मोठे मामीची आणि माझी चटणी आहे दरवर्षी प्रमाणे. बघा ही बारके मामीला होता काही थांबा पाय परत तुमची पण करायला लागेल. तुम्ही उभे राहा. मी आहे ना चैत्रालीला सोडली आणि निघलो डायरेक्ट जायला नितलासला शीतल शिसोच्या इथं. मग त्यानंतर विघ्ण्यासांच्या इथं. मग बघू कुठला अजून आहे का गणपती मग घरी. हे बघ कशी जेवायला बसले शिसो. आलं अर्धा 1 घंटा झाला जेवतोय. तर शिसोचा गणपती बघितला बाप्पा आणि आता निघलो मी विघ्ण्याचा बाप्पा बघायला. म्हणजे चालू केवाल्याला डायरेक्ट आता 2च आहेत. त्यानंतर मग नानीजवळ जायचे दवाखान्यात, कारण नानीला कालच ऍडमिट केलेली आहे. नानीला जरा श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून रात्रीच मामाचा ऍडमिट केले. रात्री आम्ही जाऊन आलो, फक्त दाखवायला भेटला. आज तब्येत बरी आहे नानीची जरा, तर डायरेक्ट तिकूनच तसा पनवेलला. गणपती 5 दिवस ठेवायचा ना. हा 5 दिवस ठेवायचा ना. बरं लोकल डॉक्टर का जायचा अंजाम जा अंगावाला आता. गावन डॉक्टर का आणि बरोबर लावला धंद्याला. कोंडवली आता एक कानांची वायर टाकू नाही, या कानांची कारू म्हणजे आवाजच नको यायला ना. म्हणजे दुसरी डॉक्टर का जायलाच नको बारके आता.
इकडे पण गणपती आहे ना घरी गणपती आहे ना. जा ना आपल्याला 7 वाजले. नाही बसा आणि आता आहे ना मोहदर गँग आलेली आहे. मोहदर गँग का बनीच भरत नाच वाटते लोकांना आता ना म्हणजे तू आचोर आहे ना. आई ग बाई असं कसं ऋतूच ऋतू बाई कशी मारला त्याला चिटिंग करून याने चिटिंग केली पहिले.
इकडं आहे ना हे बनवतात कांदा टॅमॅटो वाली मक्याची भेळ आणि तिकडं बघा नुसती मीठ मसाला लिंबू वाली